तुम्ही ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून पश्चिमेस बाहेर पडलात तर तुम्हाला गणेशोत्सवादरम्यान एक भली मोठी बाप्पाची मूर्ती दिसते। तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की वर्षानुवर्षे ही बाप्पाची मूर्ती कोण विराजमान करतं? तर ही मूर्ती आहे जगदंबा गणेशोत्सव मित्र मंडळ यांनी विराजमान केलेल्या बाप्पाची। श्याम सुंदर खन्ना यांनी 1988 साली या मंडळाची स्थापना केली। यंदाचे या मंडळाचे 36वे वर्ष आहे। श्याम सुंदर खन्ना यांच्यानंतर त्यांची ही परंपरा त्यांचा मुलगा तन्मय खन्ना आणि त्यांचा मित्र परिवार जपत आहे। कोणाकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता स्वखर्चावर जगदंबा गणेशोत्सव मित्र मंडळ दरवर्षी या ठिकाणी गणेशोत्सव आयोजित करतात। तसेच हजारो भाविकांसाठी प्रसाद वाटप आणि विशेष रंग पूजेचे आयोजन करण्यात येते। ट्रेन, रिक्षा, बसने प्रवास करणारे लाखो नागरिक दररोज इथून ये जा करत असतात। माझे नाव तन्मय श्यामसुंदर खन्ना आहे। या मंडळाची सुरुवात झाली आहे 1988 मध्ये। माझे वडील होते स्वर्गीय श्यामसुंदर खन्ना, त्यांनी हे मंडळाची सुरुवात केली होती। माझा मंडळ हे आहे ठाणा रेल्वे स्टेशन 1 नंबर प्लॅटफॉर्मचं वायर वेस्टमध्ये। माझ्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे, जेव्हा पण तुम्ही ठाणा वेस्टच्या 1 नंबरच्या बाहेर येतात नक्की आमच्या मंडळात भेट द्या। ते मोठी पूजा असते। आम्ही शिरेच्या प्रसादाचा वाटप करतो। इकडे 3 क्विंटल प्रसादाचा वाटप करतो शिऱ्यांचा। गाडी पकडण्याच्या घाई गडबडीत का होईना अनेक भाविक दररोज येथे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी थांबतात। ठाणे स्टेशनला गणेशोत्सवादरम्यान या बाप्पामुळे एक वेगळंच सुंदर रूप प्राप्त होतं असं म्हणायला हरकत नाही। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।